आज बघणार आहे वॉटर लिली कमळ अपडेट। बघा सर्व रोपे आपण जे बल्ब लावले होते सर्व वर आले आणि छान ग्रो झाले। एक पण असा नाही ग्रो नाही झालेला आहे। एखादा चुकून राहिला असेल तर माहीत नाही, तो नाही गेलाच। पण बघा आता प्रत्येक याच्यात तुम्हाला छोटे छोटे रोपे दिसत असेल आणि जेव्हा रोपे छोटे असले तर काळजी काय घ्यायची, ह्या रोपाभोवती जी शेवाळ वगैरे तयार होते ना ती काढत राहायची। रोपांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे आणि हवेमध्ये उन्हाचा थोडासा संपर्क आला पाहिजे, कारण हे छोटे रोप असल्यामुळे जास्त ऊन पण नको यायला, थोडी कमी असली तरी चालेल। आणि अशा पद्धतीने बघा प्रत्येक याच्यामध्ये तर बघा 10-12 बल्ब आहे आणि छोटे छोटे रोप तयार आहेत। आणि मी काय करत आहे, हे रोपं आता सध्याचे इथे ठेवले, पण काही दिवसांनी याला मला वेगळ्या कुंड्या द्यावं लागेल, कारण एकाची याच्यात वाढल्यामुळे ते काय होईल, एकामेकात पानं अडकतील आणि ग्रोथ कमी होईल त्याची। आणि आता बघा तुम्ही प्रत्येक याच्यात मी तुम्हाला दाखवते रोपे किती सुंदर असे तयार झालेले आहे। पण यावर्षी काही दिवसातच याला फुलं येतील, एखाद्या 15 दिवसात किंवा एखाद्या महिन्यात दिसेल हळूहळू ग्रोथ आणि कळे पण दिसतील। पण आता मी यावर्षी उन्हाळ्यात जवळ असणाऱ्यांना तर देऊ शकेल रोपं, पण सेल करू शकेल, पण लांब असणाऱ्यांना सेल बहुतेक करू शकणार नाही, कारण गरमी उन्हामुळे ते रोपं जाताना खराब व्हायला नको। हे बघा आता कमळचे पण दोन्ही छान हेल्दी पानं वर आले। आणि हे जे टोपलं आहे ना याच्यामध्ये मी पूर्ण काढलेली नव्हती माती, एका साईडनं खत दिलं होतं माती बाहेर काढून आणि बाकीचं तसंच ठेवलं होतं। बघा काहीचे छोटे छोटे रोप आहे, कारण बऱ्याच जणांचे मला कमेंट आलेले आहे याच्यासाठी, कारण पण याच्यामध्ये मी शेल कधी करता म्हणून। पण माझं काय झालं माहिती आहे का, एकत्र बल्ब झाल्यामुळे एक तर मला फुलाचा रंग माहीत नाही, दुसरा म्हणजे बघूया आता कधी सेल करता येईल तसं सांगितलं।